नमस्कार. जय शिवराय. सगळ्यांना अ, मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आलात, तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार दिलीपराव डोंगरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरददादा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली शेठ खंडागळे या सगळ्यांच्या उपस्थितीत या 13 तारखेला सकाळी सर्व शेतकरी बांधवांना, ऊस उत्पादक सभासद, तालुक्यातील तमाम सर्व पदाधिकारी असतील, विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो, की या मेळाव्यासाठी, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी 13 तारखेला 10 वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे, अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच हा प्रकल्प आता नव्याने कार्यान्वित यावर्षीच झालेला आहे. शेतकऱ्यांना इथेनॉल प्रकल्प असेल, कोजन जनरेशनचा प्रकल्प असेल, बाय प्रॉडक्ट असतील, हे प्रॉडक्ट त्याचबरोबर साखर याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊसाला बाजारभाव कसा एफ-आर-पी पेक्षा जास्त देत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शासनाने खरं तर शासनाचं धोरण जे होतं का गेले आता 2 वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे. त्यामुळे ज्यूसपासून जे इथेनॉल बनवतात, सिरपपासून जे इथेनॉल बनवतात, त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती. परंतु ते आता शिथिल केलेले आहेत. सी-एव्हीपासून जे इथेनॉल बनवतात, बी-एव्हीपासून जे इथेनॉल बनवतात, त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही. पण प्रोडक्शन जे काय होतं, त्याची प्रोडक्शन आता शासनाने त्या ठिकाणी कमी केलेलं आहे. जेणेकरून साखरेचं उत्पादन जास्तीत जास्त होण्यास मदत होईल. नाही, नक्कीच मला असं वाटतं का 12 तारखेचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा देतायच आहे. खरं तर तरुणांमध्ये माझ्या मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे. ते लोकं साजरे करतायत. पवार साहेब येतायत, पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चेला जरी उधाण आलेलं असेल किंवा जरी चाललेलं असेल, तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलो आहे. कारखान्याचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी कारखाना चालवणं अडचणींवर कारखान्यांसमोर ज्या अडचणी आहेत, ऊसाचं क्षेत्र असेल, प्रोडक्शन असेल, बाजारभावाच्या दृष्टीने काही वाटचाली असतील, ह्या ज्या काही आता आम्हाला अडचणी येतात कारखाना चालवताना, त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे. राजकारणावर मी तरी सध्या काय नाही, नाही. उत्तर दे. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. तुम्ही गेले असेल का आमच्या 3 पिढ्या काँग्रेस बरोबर काम करतायत. मी काँग्रेस पक्षाचा अ, आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे. माझे सगळ्या पक्षातल्या, तालुक्यातल्या आणि वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे. मी महाविकास आघाडीबरोबर आहे.
आणि मी महाविकास आघाडीचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही. हे बघा, असा विषय नाहीये. ज्या वेळेला पवार साहेबांना आम्ही आमंत्रित केलं, इथून मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले. पवार साहेब अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असेल का मग शिवरलीला आमच्याकडे घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये आलेले. आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असलं आणि त्याचा जर वेगळा कोण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही. हे बघा, मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय. आज कारखान्याची परिस्थिती, कारखान्यांच्या जर महाराष्ट्रात तुम्ही बघितले असेल तर अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कारखाने बंद पडलेले आहेत. या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतोय. काटकसरीने कारखाना चालवतोय. चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. तिथं आमचे सर्व कर्मचारी असतील, अधिकारी असतील, आम्ही सर्व असेल, रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्यात नाही असं नाही आहे बघा. पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मारणारा हा शेतकरी वर्ग मानतो. आज आपल्याला जर मी इथून मागच्या वेळेला पण कधी सांगितलं, जर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील, तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडले. शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला आहे. म्हणून शेतकरी पवार साहेबांना जास्त मानतो. मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोण असेल त्यांना मानत नाही असं नाही. पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब आहे. वेट अँड वॉच. धन्यवाद.